मनोज मंडलिक यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला असा प्लॉट दाखवणार आहे का एकाच वेळेस कशा प्रकारे दुय्यम प्रकारे पीक या ठिकाणी घेतलं जातं। म्हणजे तुम्हाला या ठिकाणी दाखवू शकतो मी का सुरुवातीच्या वेळेस आम्ही या ठिकाणी बघा टोमॅटो लावले ते। आता टोमॅटो लावल्यानंतर आमच्या मनात असा विचार आला की पूर्ण या ठिकाणी झाड असो या ठिकाणी पूर्ण काढून टाकायचं आणि आपण या ठिकाणी कांदे लावू शकतो। पण नंतर असं आमच्या मनामध्ये विचार आला की आपलं आहे ते स्ट्रक्चर या ठिकाणी व्यवस्थित आहे, टोमॅटो काढून घ्यायचे आणि त्या जागी आम्ही या ठिकाणी गिलके, दोडके, काकडी हे बिया लावले। फायदा असा झाला आम्हाला त्या ठिकाणी बघा का पूर्वीपासून टोमॅटो होते, टोमॅटो गेले त्याच्या जागी आम्ही या ठिकाणी गिलके, दोडके आणि काकडीचे आम्ही या ठिकाणी बिया लावले। तर आमची बचत अशी झाली, मल्चिंग पण तसंच राहिलं आहे आणि आतमध्ये ड्रीप आहे, म्हणजे आमचा खर्च भरपूर वाचलेला आहे। जे स्ट्रक्चर दिसतं तुम्हाला या ठिकाणी नियोजन अतिशय छान आहे। म्हणजे जे आपले जे गिलके असो, दोडके असो, जे वेले ते लगेच या ठिकाणी तारीवरती गेले, म्हणजे कष्ट या ठिकाणी आपल्याला कमी पडले आणि त्याचा आम्हाला उत्तम असा रिझल्ट आलाय। आता भरपूर प्रमाणात तुम्हाला या ठिकाणी गिलके पण दिसत आहेत, दोडके लावले आम्ही, काकडी आहे। प्लॅनिंग असं केलं तर आम्ही वारंवार एकाच वेळेस कशा प्रकारे दुय्यम प्रकारे शेती केली जाते। व्हरायटी बघू शकतात, नेटिव्ह स्पंज गार्ड ही व्हरायटी आम्ही लावली आहे, कारण अतिशय लोकप्रिय अशी व्हरायटी आहे। बऱ्याच लोकांचा चांगला रिझल्ट आलेला आहे। आम्हाला जेव्हा प्लॅनिंग करायचं होतं तेव्हा बऱ्याच लोकांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला जर गिलके लावायचे असेल तर तुम्ही नेटिव्ह स्पंज गार्ड हेच बियाणे वापरा। तुम्हाला त्या ठिकाणी मी तुम्हाला दोडक्याची व्हरायटी दाखवतोय, तुम्ही दोडक्याची व्हरायटी बघू शकता। दोडक्याची व्हरायटी वैभव, कारण ही पण सुद्धा अतिशय लोकप्रिय अशी व्हरायटी, म्हणून प्लॅनिंग करताना या ठिकाणी आम्ही दोन्ही बियाणे या ठिकाणी दर्जेदार वापरले। तुम्हाला या ठिकाणी बघा कळी बघा, या ठिकाणी दोडकीची अतिशय नाजूक कळी आहे फुलासारखी, पण हळूहळू यामध्ये ग्रोथ होऊन जाणार। म्हणजे आम्ही ड्रीपद्वारे या ठिकाणी रासायनिक खत देतो, लिक्विड देतोय, त्याचा या ठिकाणी आम्हाला रिझल्ट आलाय। बघू शकता या ठिकाणी काकडीची व्हरायटी शुभांगी व्हरायटी लावली आम्ही, अतिशय चांगली व्हरायटी आहे, पण अजून काही वेळ आहे सेट होण्यास। हे बघा छोट्या कळ्या या ठिकाणी नुकताच लागले, ते आम्ही या ठिकाणी परिपक्व करण्यासाठी नक्की प्रयत्न करू। म्हणजे कमी खर्चामध्ये तुम्ही जर प्लॅनिंग व्यवस्थित केला तुमच्या शेतीमध्ये तर कमी खर्चामध्ये तुम्ही अधिकाधिक उत्तम या ठिकाणी उत्पादन घेऊ शकतात। आम्ही या ठिकाणी बघा आता थ्रिप्स वगैरे पडण्याची दाट आवश्यकता, कारण या ठिकाणी वातावरण परिपूर्ण या ठिकाणी बदललंय। आता या ठिकाणी आम्ही अँट्राकॉल असो, साप पावडर असो, कोणताही कीटकनाशक घ्या, पण या ठिकाणी देणं गरजेचं आहे। का? कारण तुम्हाला जर दर्जेदार उत्पादन हवं असेल तर तुम्हाला औषधांची सुद्धा तेवढी काळजी घेणं गरजेचं आहे। जवळजवळ हा प्लॉट तुम्हाला दिसतोय 150 ते 160 फूट लांबी अंतर आहे, कुठल्याही प्रकारचं अडचण नाही, म्हणजे दर 160 फुटापर्यंत पाणी या ठिकाणी व्यवस्थित पूर्ण झाडांना मिळतंय। तुम्हाला या ठिकाणी दिसतं बघा गिलके दिसतंय, नाजूक आहे, अजून सुरुवात झाली आहे, म्हणजे प्लॉट सुरू होण्यास आता 1-2-3 दिवस फक्त बाकी आहे। तुम्हालाही अशा प्रकार जर उत्पादन घ्यायचं असेल तर कमी खर्चामध्ये तुम्ही अशा प्रकारे दुय्यम उत्पादन घेऊ शकतात। भरघोस असं उत्पादन मिळतंय, आम्हाला अतिशय छान असा रिझल्ट मिळाला आहे। तुम्ही या ठिकाणी प्लॉट बघितला, आता 1-2-3 दिवसामध्ये या ठिकाणी प्लॉट चालू होऊन जाणार आहे। तर तुम्हाला या ठिकाणी जे नियोजन आहे ते नक्कीच पटलं असेल। चॅनल तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांच्या ठिकाणी आभार, धन्यवाद।